नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे। दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे। धुण्याचा सोडा याला खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे? धुण्याचा सोडा याला सोडियम कार्बोनेट हे रासायनिक नाव आहे। बहिष्कृत भारत, जनता, समता ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बहिष्कृत भारत, जनता, समता ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत। तत्वबोधिनी सभा ही खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तत्वबोधिनी सभा ही देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली होती। महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन या नावाने ओळखली जाते। सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा ही घोषणा खालीलपैकी कोणाची आहे? सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा ही घोषणा कवी इक्बाल यांची आहे। हिमोफिलिया हा रोग कोणता रोग आहे? हिमोफिलिया हा रोग अनुवंशिक रोग आहे। रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यांमधील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यांमधील शंकुपेशी उपयुक्त ठरतात। वनस्पतीला संवेदना, भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? वनस्पतीला संवेदना, भावना असतात असा सिद्धांत डॉक्टर जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञाने मांडला होता। नटराज मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नटराज मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। पांढरे फूल हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? पांढरे फूल हे इटली या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे। मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मल्लिकार्जुन श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणते आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ शांतिवन आहे, दिल्ली येथे। हिंदू नेपोलियन खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद यांना म्हटले जाते। एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फान हे कीटकनाशक आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केली आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मांडिया गोंड या जमातास केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केले आहे। खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते। प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम यापासून मिळवतात। लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार रॉट आयर्न हे आहे। अग्निशमन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशमन वायू म्हणून कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात। अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक
खालीलपैकी कोण? अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक गोपाळ गणेश आगरकर हे आहेत. रत्नागिरी येथे पतितपावन हे मंदिर कोणी सुरू केले? रत्नागिरी येथे पतितपावन हे मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुरू केले. विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली? विंडोज ही संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट या कंपनीने सुरू केली. महाराष्ट्राचे किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? महाराष्ट्राचे 82.3% लोकसंख्या साक्षर आहे. PDF फुल फॉर्म खालीलपैकी कोणते होईल? PDFचे फुल फॉर्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे होईल. हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाणाच्या शास्त्राला एरोनॉटिक्स असे म्हणतात. मुलांनो, तत्काळ बाहेर जा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे आज्ञार्थी. पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकाराचा समास आहे? पंचवटी हा शब्द कर्मधारय समास या समासाचा प्रकार आहे. पूर्वी कधी घडले नाही असे या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे? पूर्वी कधी घडले नाही असे. अभूतपूर्व. 200 रुपयाची छत्री आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्दाची विभक्ती आहे चतुर्थी. महाराष्ट्र या शब्दाचा समास कोणता? महाराष्ट्र या शब्दाचा समास आहे कर्मधारय. स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. यापैकी शुद्ध शब्द सांगा. अनसूया, अनुसया, अनुसूया, अनुसूया. मित्रांनो, योग्य शब्द आहे अनुसया. विहग या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. विहग या शब्दाचा अचूक अर्थ आहे पक्षी. गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते होईल? गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम गांभीर्य असे होईल. दुर्लक्ष खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण असेल? दुर्लक्ष विसर्ग संधीचे उदाहरण असेल. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.